नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. मऊ फुगलेली आणि अगदी परफेक्ट ज्वारीची भाकरी बनत नाही. आज तुम्हाला अगदी सोपी आणि 100% परफेक्ट ट्रिक सांगणार आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक ज्वारीची भाकरी, अगदी मऊ आणि फुललेली. ज्वारीची भाकरी यासाठी लागणारे साहित्य: ज्वारीचे पीठ 1 बाउल, गरम पाणी, 1 बाउल ज्वारीचा पीठ मी घेतलेला आहे. हा पीठ मी चाळून घेतला आहे. ज्वारीची भाकरी करताना खाली पीठ घालायचा असतो, ज्वारीचा पीठ घालायचा असतो. त्यासाठी हा ज्वारीचा पीठ प्लेटमध्ये घेतला आहे. एका बाउलमध्ये मी हा पाणी घेतलेला आहे. गॅसवर तवा गरम करण्यास ठेवायचा. तवा चांगला गरम झाल्यानंतर हा थंड पाणी या तव्यामध्ये घालायचा. एक परात मी येथे घेतला आहे ज्वारीचा पीठ मळण्यासाठी. असा हा उलथनं घेतलेला आहे ज्वारीची भाकरी पलटून उलटून घालण्यासाठी. हा आता थंड पाणी घेतलेला आहे, तो तव्यामध्ये घालायचा. हा पाणी चांगला उकळून घ्यायचा. तव्यामध्ये हा पाणी 1 वाटी घालायचा, चांगला उकळून घ्यायचा. बाउलमधील पीठ आता घ्यायचा. हा बघा, चाळून घेतलेला हा बाउलमधील पीठ या परातीमध्ये घालायचा. सर्व पीठ मी आता परातीमध्ये घातलेला आहे. हा बघा, या पिठामध्ये आता तव्यातील उकळलेला पाणी घालायचा आहे. तव्यातील उकळलेला पाणी आता या ज्वारीच्या पिठाच्या या गोलामध्ये घालायचा आहे. हा बघा, असा गोल तयार करून घ्यायचा. गॅसचा स्पीड बारीक करायचा. तव्यातील पाणी चांगला उकळलेला आहे. प्लेटमध्ये असा हा पाणी घ्यायचा आणि या ज्वारीच्या पिठामध्ये घालायचा. हा बघा, असा मी घातलेला आहे. ज्वारीच्या पिठामध्ये उकळलेला पाणी मी घातलेला आहे. आता उलटण्याने असा चांगला मिक्स करून घ्यायचा. हा बघा, अशा प्रकारे. हा टिप्स लक्षात ठेवायचा की गरम पाणी घातल्यानंतर हाताने असा मिक्स करायचा नाही, उलटण्यानेच मिक्स करायचा. तव्यामध्ये थोडासा उकळलेला पाणी राहिलेला आहे, तो मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. हा तवा आता मी परत गॅसवर ठेवलेला आहे. तवा चांगला गरम करून घ्यायचा. आता या ज्वारीच्या पिठामध्ये थोडा थोडा थंड पाणी घालून हा पीठ मळून घ्यायचा आहे. हा बघा, थोडा थोडा थंड पाणी घालायचा. एकदम पाणी घालायचा नाही, थोडा थोडा असा पाणी घालून हलक्या हाताने हा पीठ मळून घ्यायचा. हा ज्वारीचा पीठ छान मऊ आणि एकजीव मळा, कोठेही क्रॅक्स राहू देऊ नका. हीच परफेक्ट भाकरीची सिक्रेट आहे. हा पीठ एकदम मऊ होईतोपर्यंत चांगला मळायचा. हा बघा, असा हा पीठ मी आता थोडासा मळून घेतलेला आहे. अजून थोडा थोडा पाणी घालून असाच हा पीठ चांगला मळून घ्यायचा. ज्वारीचा पीठ हा चांगला मळला गेला तर आपला ज्वारीची भाकरी ही एकदम चांगल्या प्रकारे मऊ लुसलुशीत अशी तयार होते. मी आता अशा प्रकारे हा पीठ व्यवस्थित चांगला असा मळून घेत आहे. हा बघा, असा हा पीठ मी भाकरीचा मळून घेतलेला आहे. हा बघा, हा पीठ आता मळून घेतलेला आहे. हा पीठ आता मी एका डिशमध्ये काढून घेते. हा बघा, म्हणजे काढून ठेवते. हा बघा, मी आता हा ज्वारीचा मळून घेतलेला पीठ या डिशमध्ये ठेवला आहे. तवा गरम करण्यास ठेवला आहे. ज्वारीचा पीठ प्लेटमध्ये घेतलेला आहे.
हा पीठ मळून घेतलेला आहे. हा बाउलमध्ये थंड पाणी घेतलेला आहे. भाकरी थापत असताना पाणी लागतो म्हणून बाउलमध्ये मी हा पाणी घेतलेला आहे. ज्वारीची भाकरी तव्यावर शेकण्यासाठी असा हा एक कपडा पण घ्यायचा छोटासा. मळून ठेवलेला ज्वारीचा पिठाचा हा प्लेट आता पोळपाटावर ठेवायचा. मळून घेतलेला भाकरीचा पीठ असा प्लेटमध्ये मऊ करून घ्यायचा, पोळपाटावर ठेवायचा, लांब करायचा. भाकरीसाठी असा हा एक एक गोळ्याचा भाग तयार करून घ्यायचा. एक गोळा घ्यायचा, गोल करायचा, चपटा करायचा, मग पोळपाटावर ठेवायचा. दुसरा भाकरीचा गोळा पण मी घेतला आहे. थोडासा जास्त झाला आहे, थोडासा काढून ठेवला आहे. गोल करायचा, चपटा करायचा. हा बघा असा. आता हा पण पोळपाटावर ठेवला आहे. दोन्ही गोळे पण असाच तयार करून घ्यायचा. गोल करायचा, चपटा करायचा. हा पण गोल करायचा, चपटा करायचा. हा बघा अशा प्रकारे सर्व गोळे मी तयार करून घेतलेला आहे. चारही गोळे एकदम समान आकाराचे तयार झालेला आहे. आता चारही भाकरी एकदम समान आकाराच्या तयार होतात. हे सर्व गोळे मी या डिशमध्ये काढून घेत आहे. हा बघा अशा प्रकारे तयार झालेले आहेत. हा ज्वारीच्या भाकरीचे गोळे एकदम मऊ मऊ असा तयार झालेला आहे. पोळपाटावर आता ज्वारीचा भाकरी थापून घ्यायचा आहे. पोळपाट घेतला आहे. एक हा गोळा ज्वारीच्या भाकरीचा घेतलेला आहे. आता या पोळपाटावर थोडासा पाणी लावायचा. हा बघा मी लावलेला आहे. आता हा ज्वारीचा पीठ कोरडा थोडासा पोळपाटावर घालायचा. हा बघा अशा प्रकारे घालून पसरून घ्यायचा. मग हा चपटा केलेला गोळा या पिठावर ठेवायचा. असा हलक्या हाताने एक हाताने प्रथम भाकरी थापून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे भाकरी थापायचा. एकदम हलक्या हाताने थापायचा. थोडासा ज्वारीचा पीठ हाताला परत लावून घ्यायचा. बांगड्या असा वर असा सारून घ्यायचा. मग आता दोन्ही हाताने ज्वारीचा भाकरी थापायचा. एकदम पातळ अशी हा ज्वारीची भाकरी तयार झालेला आहे. हा बघा एकदम पातळ असा ज्वारीचा भाकरी तयार आहे. ज्वारीचा भाकरीचा कडा असा हातावर घ्यायचा. दुसऱ्या हातावर असा हा भाकरी घालायचा. मग आता दोन्ही हातांनी हा भाकरी तव्यावर घालायचा. हा बघा अशा प्रकारे ज्वारीची भाकरी तव्यावर घातलेला आहे. आता पाणी लावायचा आहे. या भाकरीला वरून असा पाणी लावायचा. असा हा पाणी भाकरीच्या वर असा लावून घ्यायचा. भाकरीच्या वरच्या पूर्ण भागास हा पाणी लावायचा. हा बघा अशा प्रकारे मी पाणी लावलेला आहे. गॅसचा स्पीड हा मोठा ठेवायचा. आता उलटण्याने असा कडा प्रथम असा उलटण्याने काढून घ्यायचा. हा बघा असा ज्वारीची भाकरी असा पलटून घालायचा. हा ज्वारीचा भाकरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. कडा पण व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. ज्वारीच्या भाकरीला असा उलटण्याने व्यवस्थित चांगला भाजून घ्यायचा. हाताने पण असा गोल गोल फिरवून चांगला भाजून घ्यायचा. हा ज्वारीचा भाकरी आता परत पलटून घालायचा. हा बघा अशा प्रकारे हा ज्वारीची भाकरी आता दोन्ही बाजूनी एकदम चांगला असा भाजलेला आहे. हा बघा अशा प्रकारे उलटून पलटून असा चांगला हा ज्वारीची भाकरी भाजून घ्यायचा. जोपर्यंत चांगला भाजत नाही तोपर्यंत असाच हा भाकरी चांगला भाजून घ्यायचा. हा बघा आता हा भाकरी एकदम चांगला भाजलेला आहे. हा बघा फुगला आहे.
आता ही भाकरी मी या डिशमध्ये काढून घेते. हा बघा, एकदम रंग पांढरा शुभ्र आलेला आहे. एकदम चांगला असा हा भाकरी तयार झालेला आहे. दुसरा भाकरी तव्यावर घातला आहे. कपड्याने प्रेस करून चांगला हा भाकरी भाजून घ्यायचा. उलटण्याने पलटून घ्यायचा. तव्यावरचा हा भाकरी पण असा पलटून घालायचा. दोन्ही बाजूनी चांगला भाजायचा. त्या डिशमध्येच हा भाकरी पण मी काढून घेतला आहे. तव्यावर आता भाकरी घातलेला आहे. पाणी पण लावलेला आहे. आता हा भाकरी पलटून घालायचा. दोन्ही बाजूनी हा भाकरी पण चांगला भाजून घ्यायचा आहे. एकदम पातळ अशी ही भाकरी तयार झालेली आहे. रंग एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे. सर्वच भाकरी एकदम चांगला असा पातळ तयार झालेला आहे. हा भाकरी आता उलटून पलटून असा मी भाजून घेतला आहे. एकदम चांगला असा हा भाकरी भाजलेला आहे. हा बघा, हा भाकरी पण मी याच डिशमध्ये काढून घेत आहे. चारही भाकऱ्या एकदम चांगला असा तयार झालेल्या आहेत. सर्वच ज्वारीची भाकरी एकदम पातळ व एकदम मऊ असा तयार झालेला आहे. आता हा डिशमधील सर्व भाकरी मी या ताटामध्ये काढून घेत आहे. हा बघा, चारही भाकऱ्या आता मी या ताटामध्ये काढून घेतलेला आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी मेथीची भाजी, शिमला मिरचीची ग्रेव्ही भाजी, काकडी, कांदा, टोमॅटो असा ठेवलेला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे ज्वारीची भाकरी तयार झालेला आहे. सर्व ज्वारीची भाकरी टम्म असा फुगलेला आहे. ज्वारीची भाकरी हा रेसिपी आता येथे पूर्ण झालेला आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया, तोपर्यंत नमस्कार.